आजच्या सकाळच्या लेक्चरमध्ये आपण क्रमागत संख्यांची बेरीज हा टॉपिक प्रॉपर कव्हर केला आहे. त्याच्यामध्ये आपण जे 3 सब टॉपिक होते हेही कव्हर केले. आता त्याच्यावरचे तुम्हाला मी एक्झाम्पल सॉल्व्ह करायला दिले होते. तर आता त्याचे आपण सोल्युशन बघूया. म्हणजेच तुम्हाला जर कुठे अडचण आली असेल तर तो प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होईल. तर सर्वात पहिल्यांदा आपण त्यात एकदा आपण जे सकाळी शिकलो आहे त्याची क्विक रिव्हिजन करून घेऊया. ठीक आहे. तर आपण सकाळी जे 3 टाइप बघितले त्याचे आपण क्विक रिव्हिजन करूया. तर सकाळी आपण कोणते कोणते टाइप बघितले? तर पहिला टाइप होता तो म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक असेच जर पुढे संख्या आपण घेतल्या आणि एन संख्या अशा घेतल्या आणि क्रमागत एन संख्यांची बेरीज किती हा पहिला टॉपिक बघितला होता. पहिला टाइप बघितला होता. तर याचं सूत्र आपण काय बघितलं होतं? तर याचं सूत्र आहे तर एन गुणिले एन प्लस वन भागिले 2. म्हणजेच याच्यामध्ये एन ची व्हॅल्यू काय येईल? तर एन ही शेवटची जी असेल ती नैसर्गिक संख्या असणार आहे. बरोबर? ठीक आहे. तर याच्यामध्ये जी शेवटची नैसर्गिक संख्या असेल ती या फॉर्म्युल्यामध्ये एनच्या जागेवर आपण टाकायची आहे. आणि मग या फॉर्म्युल्यावरून आपल्याला प्रॉपर याच्यावरून आन्सर येईल. ठीक आहे. हा पहिला टाइप आपण बघितला होता. याच्यावरची प्रॉपर उदाहरणे तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेतली होती. ठीक आहे. तर याच्यावरची तुम्हाला उदाहरणं सॉल्व्ह झाली असतील. ठीक आहे. आता दुसरा टाइप आपण कोणता बघितला होता? तर दुसरा टाइप आपण बघितला होता तो म्हणजे जर स्क्वेअर असेल. ठीक आहे. तर 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक अशाच जर पुढे संख्या आपण घेतल्या तर या सर्व वर्गांची बेरीज किती येते हा दुसरा टाइप आपण बघितला होता. ठीक आहे. तर याचं आपण सूत्र काय बघितलं होतं? तर याचं सूत्र काय आहे सांगा तुम्ही? तर आठवतंय का बघा? तर याचं सूत्र आहे एन गुणिले एन अधिक 1 गुणिले 2n प्लस 1 भागिलेमध्ये काय होतं? तर आपण भागिलेमध्ये बघितलं होतं तर इथं 6 येतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये एन काय असणार आहे? तर एन असणार आहे जी शेवटची जी नैसर्गिक संख्या असेल ती म्हणजे एन असणार आहे. बरोबर? ठीक आहे. आपण हे 2 टाइप बघितले. ठीक आहे. यावरचे तुम्ही उदाहरणही सोडवली असतील. आता तिसरा टाइप आपण कुठला बघितला होता? तर तिसरा टाइप होता क्यूबचा. बरोबर? म्हणजे घनचा. म्हणजेच तुम्हाला उदाहरण दिलं असेल 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक अशाच जर पुढे संख्या क्रमागत घेतल्या आणि मग त्यांची तुम्हाला बेरीज किती हे विचारलं तर त्याचं सूत्र काय आहे? तर याचं सूत्र आपण बघितलं होतं. बरोबर? याचं सूत्र काय आहे? तर एन गुणिले कंसामध्ये एन अधिक 1 भागिले 2 आणि या सर्वांचा वर्ग घ्यायचा आहे. बरोबर? ठीक आहे. म्हणजे आपण हे 3 टाइप बघितले होते सकाळी. याच्यावरचे तुम्ही उदाहरणे प्रॉपर सॉल्व्ह केली असतील. मीही करवून घेतले आपल्या लेक्चरमध्ये. तर आता याच्यावरचे तुम्हाला जो होमवर्क दिला होता ते आपण उदाहरणं सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे. तर याच्यावरचे उदाहरणं काय होत आहेत ते एक एक आपण सॉल्व्ह करून घेऊया. याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर तुम्हाला प्रॉपर याच्यावरचा व्हिडिओ पाहिजे असेल कन्सेप्च्युअल तरी सांगा. आपण तो अपलोड करू आपल्या चॅनलवर. ठीक आहे. तर याच्यावरचं पहिलं उदाहरण आहे आणि ते म्हणजे हे आहे. ठीक आहे. तर पहिलं उदाहरण दिसतंय तुम्हाला? तर तुम्ही काय करायचंय तर व्हिडिओ पहिल्यांदा पॉज करायचा आणि स्वतःला सॉल्व्ह होतंय का एकदा तुम्ही बघा. सॉल्व्ह करून बघा आणि नंतर व्हिडिओ सोल्युशन बघा. ठीक आहे. तर हा क्वेश्चन आलेला आहे. कधी आलेला आहे? मुंबई पोलीस भरती 2016 ला येऊन गेला आहे. ठीक आहे. त्याचं सोल्युशन काय आहे? तर आपण फॉर्म्युला बघितला. याच्यावरचा क्रमागत संख्या आहे. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला काय होता? याचा फॉर्म्युला होता एन गुणिले एन अधिक 1 भागिले 2. बरोबर? आणि याच्यामध्ये एन ची व्हॅल्यू काय होती? तर शेवटची नैसर्गिक संख्या घ्यायची होती आपल्याला. तर इथे शेवटची नैसर्गिक संख्या कुठली आहे? 17. बरोबर?
आपण काय म्हणू शकतो, 17 गुणिले 17 अधिक 1 आणि या सगळ्याला भागिले 2. ठीक आहे. म्हणजेच काय येईल आता इथे, 17 गुणिले या कंसातील संख्यांची बेरीज काय येईल, 17 अधिक 1 18 भागिले 2. ठीक आहे. मग आपण याचं आता कॅल्क्युलेशन करूया, कट करूया, बघू कुठल्या व्हॅल्यू होत आहेत. ठीक आहे. तर आपण कट केले तर इथे 2नी भाग जाईल 18ला, 92 18, बरोबर. म्हणजेच आता आपण 17 गुणिले 9 यांचा गुणाकार करायचा आहे. तर 17 गुणिले 9, जर तुम्हाला पाढेपाठ असतील तर उत्तमच आहे. जर पाढेपाठ नसतील तरी आपण साईडला कॅल्क्युलेशन करून घेऊया. 17 गुणिले 9 तुमच्यासाठी. तर 17 गुणिले 9 काय येणार, 9 7 63, 6 उरले 6, 9 एके 9 आणि त्याच्यामध्ये 6 मिळवले तर किती आले, 15. म्हणजे उत्तर काय येईल, 153. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 4, 153. ठीक आहे. आय होप तुमचं उत्तर बरोबर आलं असेल, आणि नसेलही आलं तरी तुम्ही बघून घ्या की तुमचं नक्की कुठं चुकलं आहे, काय चुकलं आहे. ठीक आहे. माझ्या मते क्वेश्चन हा बरोबर यायला हवा. नसेल आला तरी काही प्रॉब्लेम नाही. आपण पुढचा क्वेश्चन बघूया. तुम्हाला तो सॉल्व्ह होतोय का तो बघूया. ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन होता, हा तुमच्या स्क्रीनवर आला असेल. ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन काय आहे, सेम आहे, फक्त इथे शेवटला n ची व्हॅल्यू बदलली आहे. ठीक आहे. तर n ची व्हॅल्यू काय आहे इथं, तर n ची व्हॅल्यू आहे 99. ठीक आहे. सेम फॉर्म्युला आपण अप्लाय करायचा आहे. बरोबर. काय होता फॉर्म्युला, पुन्हा एकदा आठवतोय का बघा, तुम्ही आठवतोय का बघा. काय आहे, n गुणिले n अधिक 1 भागिले 2. मॅक्झिमम जेवढ्या वेळा तुम्ही फॉर्म्युला रिकॉल कराल, आठवायचा प्रयत्न कराल, तेवढेच तुमचा पुढे जेव्हा लॉंग टर्म मेमरीमध्ये फिक्स होऊन बसेल. ठीक आहे. त्याच्यामुळे मी हा फॉर्म्युला पुसतोय, जेणेकरून प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपण लिहिला की आपल्या हाताखालून जातो आणि आपल्याला आठवतो कायम. ठीक आहे. तर याच्यामध्ये n ची व्हॅल्यू काय आहे, 99. आपण टाकूया तिथे फॉर्म्युलामध्ये. मग काय येईल, 99 गुणिले काय येईल, 99 अधिक 1 भागिले 2. बरोबर. म्हणजेच 99 गुणिले कंसातल्या बेरजेचे बेरजेचे उत्तर काय येईल, 99 अधिक 1 100. बरोबर. आणि भागिले 2. आता हे कट करायचं बघू आपण काय होतंय. तर 2 ने भाग जाईल 100ला, काय होईल, 50. बरोबर. आता काय येईल, 99 गुणिले 50. आपण कॅल्क्युलेट करू, 99 गुणिले 5 आपण कॅल्क्युलेट करू आणि मग त्याच्यावर एक शून्य आपल्याला लावता येईल. बरोबर. 9 45, 4 9 45 आणि 4 किती, 49. ठीक आहे. आणि हा शून्य 50चा आहे, तो आपण याच्यामध्ये ऍड करूया शेवट. म्हणजेच तुमचं उत्तर काय आलं तर 4950. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. आय होप तुमचं सर्वांचं बरोबर आलं असेल. जर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम आला असेल तरी कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुम्हाला मलाही समजेल नक्की कुठे प्रॉब्लेम आला आहे. ठीक आहे, सॉल्व्ह करताना. पुढचं एक्झाम्पल घेऊया. तर पुढचं एक्झाम्पल आहे, बरोबर सेम फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे तुम्हाला. आता उत्तर येते का बघा, व्हिडिओ पॉज करा पहिल्यांदा आणि सॉल्व्ह होतंय का बघा. ठीक आहे. तुमचं उत्तर आलं असेल, आपण आता त्याचं सोल्युशन बघूया. तर काय आहे, सेम फॉर्म्युला, सेम क्वेश्चन आहे, सेम टाईपचा, म्हणजे सेम फॉर्म्युला आपण अप्लाय करू. फॉर्म्युला काय होता, पुन्हा एकदा आठवायचा प्रयत्न करा. काय आहे, n गुणिले n अधिक 1 भागिले 2. बरोबर. ठीक आहे. म्हणजेच याच्यामध्ये n ची व्हॅल्यू काय आहे, शेवटची नैसर्गिक संख्या कुठली आहे तर 20. बरोबर. आता फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकूया, 20 गुणिले 20 अधिक 1 आणि छेदामध्ये 2 येईल. बरोबर. म्हणजेच काय, आता याचं उत्तर येईल 20 गुणिले 20 अधिक 1 किती, 21 आणि भागिले 2. आता याचं आपण कट करूया व्हॅल्यू, काय येतात बघूया. 2 ने भाग जाईल 20 ला, 10. बरोबर. म्हणजेच काय येईल, 10 गुणिले 21.
म्हणजेच 10 गुणिले 21 चा गुणाकार केला तर काय येतो? 210. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल या क्वेश्चनचं? पर्याय क्रमांक 4, 210. ठीक आहे. समजलंय? कुठे अडचण असेल तरी कमेंटमध्ये विचारत जावा. ठीक आहे. आपण तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय मी देत जाईन. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया आपण काय आहे. तर पुढचं एक्झाम्पल होतं, ठीक आहे, सेम टाईपचं. आता तुमचं हे बरोबर आलंच पाहिजे. ठीक आहे. पण 3-4 गणितं आपण बघितलेली आहेत अशा टाईप या टाईपची. ठीक आहे. तर पुन्हा एकदा फॉर्म्युला काय आहे आपण याचा? आता तोंडपाठ झाला असेल तुमचा फॉर्म्युला. तर फॉर्म्युला काय आहे? तर n गुणिले n+1 भागिले 2. ठीक आहे. आपण आता व्हॅल्यू पुट करूया. n काय आहे इथे? शेवटची नैसर्गिक संख्या 60. बरोबर. 60 गुणिले 60 अधिक 1 भागिले 2. ठीक आहे. म्हणजेच 60 गुणिले कंसातील व्हॅल्यूची बेरीज किती? 60 अधिक 1 61. बरोबर. भागिले 2. बरोबर. आता आपण याचं कट करायचं व्हॅल्यू म्हटल्या तर 2 ने 60 ला भाग जाईल. म्हणजेच किती? 30 ने. ठीक आहे. मग आता याच्या पुढची स्टेप काय आहे? याच्या पुढची स्टेप आहे 30 गुणिले 61. ठीक आहे. आता याचा गुणाकार केला तर आपल्याला काय येईल? 61 ला आपण 3 ने गुणूया. काय येतं? 3 एके 3 आणि 6 18. आणि हा शून्य फक्त इथे आपण घ्यायचा, ऍड करायचा. म्हणजेच याचं उत्तर काय येईल? 1830. म्हणजेच काय येईल? पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर असणार आहे. बरोबर. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा जो आपण पहिला टाईप जो बघितला होता याचे सर्व क्वेश्चन आले असतील सोडवता. बरोबर. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन काय आहे? ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन काय आहे? तर हा तुमच्या स्क्रीनवर आहे. ठीक आहे. हा दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन होता. आपण जो तुम्हाला आता सुरुवातीला पहिल्या स्लाइडमध्ये मी सांगितले आपण 3 टाईप कुठले बघितले होते. तर हा दुसऱ्या टाईपचं उदाहरण आहे. तर याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे? म्हणजे क्वेश्चन मध्ये काय विचारलंय? 1 चा वर्ग आहे ते बघा. ठीक आहे. 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अशा क्रमागत आपण संख्या घेत गेलो आणि कुठपर्यंत घ्यायचं? तर 20 पर्यंत. ठीक आहे. 20 चा स्क्वेअर अशा सगळ्यांची बेरीज करायची. ठीक आहे. याचा फॉर्म्युला काय होता आपण बघितला होता? फॉर्म्युला बघितला होता आपण n गुणिले n अधिक 1 गुणिले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2n अधिक 1 आणि याच्या सर्वाला कितीने भागायचं? तर 6 ने भागायचं. ठीक आहे. आता आपण व्हॅल्यूज पुट करूया. n ची व्हॅल्यू काय आहे इथं? तर n आहे शेवटची नैसर्गिक संख्या 20. आता 20 ची व्हॅल्यू याच्यामध्ये आपण टाकूया. काय येते बघूया. काय येईल? 20 गुणिले 20 अधिक 1 गुणिले 2 गुणिले 20 अधिक 1 सगळ्याला भागिले 6. बरोबर. ठीक आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये काय? 20 घ्यायचे जसेच्या तसे. या 20 अधिक 1 21. बरोबर. ठीक आहे. 2 अधिक 20 किती? 40. आणि हा अधिक 1 म्हणजेच याचे उत्तर काय येईल? 41. आपण घेऊया आता इथे 41 भागिले 6. ठीक आहे. आता आपण व्हॅल्यूज कट करूया. काय होत आहेत त्या? ठीक आहे. तर 2 ने 20 लाही भाग जाईल आणि 6 लाही. तर 2 ने गेला तर भाग काय येईल? इथे 10 आणि 6 ला 2 ने भागलं तर 3. बरोबर. आता या 3 ने 21 ला भाग जातोय. 3 7 21. म्हणजेच तुम्हाला आता 10 गुणिले 7 गुणिले 41 यांचा गुणाकार काढायचा आहे. 10 गुणिले 41 केलं तर किती येईल? 410. बरोबर. आणि या 410 ला आपण 7 ने गुणलं तर काय येईल? 7 0 0 7 1 7 आणि 7 चोक 28. म्हणजेच तुमचं उत्तर किती आलेलं आहे? 2870. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत समजलंय हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा तो?
ठीक आहे. आय होप तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील आता, काय अडचण नसेल. ठीक आहे. तसंच आता पुढचा क्वेश्चन आपण बघूया काय आहे. पुढचा क्वेश्चनही अशाच टाईपचा असेल, आता तुम्हाला सॉल्व्ह करता यायला हवा. ठीक आहे. तर बघूया आपण पुढचा क्वेश्चन काय आहे तो. तर पुढचा क्वेश्चन आहे, हे बघा, अशाच टाईपचा आहे उदाहरण. मग आता तुम्हाला सॉल्व्ह करता यायला हवा. चला आपण फॉर्म्युला रिकॉल करायचा प्रयत्न करूया. फॉर्म्युला काय होता याचा? आय होप तुम्हाला फॉर्म्युला आठवत असेल. काय आहे याचा फॉर्म्युला? तर याचा फॉर्म्युला आहे एन एन गुणिले एन अधिक एक गुणिले 2n+1 भागिले 6. बरोबर. म्हणजेच आता लक्षात ठेवायचं कसं, तर हा एन गुणिले n+1 पहिल्या एक्झाम्पल पहिल्या टाईप आपण बघितला त्याच्यामध्ये होता, आणि याच्यामध्ये फक्त या व्हॅल्यू ऍड केला आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. मग आता आपण सॉल्व्ह करूया हे एक्झाम्पल. तर सॉल्व्ह करताना आपण कसं करायचं आहे, तर याच्यामध्ये आता एन ची व्हॅल्यू पुट करूया. एन ची व्हॅल्यू इथे काय आहे या गणितामध्ये? 15. तर काय आहे? 15 गुणिले 15 अधिक 1 गुणिले 2 गुणिले 15 अधिक 1 भागिले 6. बरोबर. मग आता आपण घेतले 15. 15 अधिक 1 16 गुणिले 2 गुणिले 15 किती? 30 अधिक 1 म्हणजे या सर्वांची व्हॅल्यू किती आली? तर या सर्वांची व्हॅल्यू आली 31. बरोबर. 31 घेतलं आणि छेदामध्ये 6. बरोबर. इथपर्यंत तर सगळ्यांचे आले असतील स्टेप. बरोबर. ठीक आहे. मग आता आपण याला कट केल्या व्हॅल्यू, तर आपल्याला इथं दिसतंय की 15 आणि 6 ला 3 ने भाग जातो. आपण कट करूया. 3 पाची 15 आणि 3 दुने 6, आणि आता 2 आणि 16 यांचा भाग जातोय, म्हणजे बे के बे आणि बे आठी 16. म्हणजे आता उरले काय? तर 5 गुणिले 8 गुणिले 31. बरोबर. मग 8 आणि 5 8 पंचे किती? 40. 40 गुणिले 31. बरोबर. आपण 31 गुणिले 4 करूया. काय येईल? 4 एके 4 आणि 4 त्रिक 12, आणि हा शून्य जो राहिला होता तो इथे फक्त ऍड करूया. म्हणजेच उत्तर काय येईल? 1240. ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट नसायला पाहिजे. ठीक आहे. जर कुठेही तुम्हाला डाऊट आला तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघा, सोल्युशन तुम्हाला समजून जाईल याच्यामध्ये काय जर डाऊट असला तरी. ठीक आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया, अशाच टाईपचं असेल. ठीक आहे. बघूया आपण पुढचं एक्झाम्पल काय आहे. अच्छा, सेम एक्झाम्पल आहे हे, तर औरंगाबाद तलाठी 2014 ला आलेलं आहे. ठीक आहे. आता याचं तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि सोल्युशन बघा. काय येतंय उत्तर मला सांगा कमेंटमध्ये. आय होप तुम्ही आता तुमचं उत्तर सॉल्व्ह करून झालेलं असेल. ठीक आहे. फॉर्म्युला काय आहे या टाईपच्या एक्झाम्पलचा? वर्ग दिलेला आहे. 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग. ठीक आहे. म्हणजेच तुमचं आता सूत्र पाठ झालेलं असेल. काय आहे सूत्र? एन गुणिले एन अधिक 1 गुणिले 2n अधिक 1 भागिले 6. बरोबर. आणि इथं एन ची व्हॅल्यू काय आहे? तर एन ची व्हॅल्यू दिलेली आहे 8. आता 8 व्हॅल्यू आपण याच्या सूत्रामध्ये टाकूया. म्हणजेच काय येईल? 8 गुणिले 8 अधिक 1 गुणिले 2 गुणिले 8 अधिक 1 भागिले 6. ठीक आहे. मग आता पुढच्या स्टेपमध्ये आपण घेऊया 8 गुणिले 8 अधिक 1 किती? 9. बरोबर. आणि इथे पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय आहे? 8 दुने 16 अधिक 1, म्हणजे याचं उत्तर काय आलं? 17. आपण घेऊया इथे 17 भागिले 6. बरोबर. आता व्हॅल्यू आपण कट करूया. 2 ने भाग जातोय 8 आणि 6 ला. बेचोक 8 आणि बेत्रिक 6.
आणि या 3ने 9ला पण भाग जातोय. 3 3 9, बरोबर. जे आता उरले काय, तर आपल्याकडे उरल्या व्हॅल्यू 4 × 3 × 17, बरोबर. आपण आधी 4 आणि 3चा गुणाकार करूया. 4 त्रिक किती येईल, 12, आणि उरले किती, 17 होते. त्यांचा गुणाकार करूया. 17 × 2 = 34, बरोबर. उरले 3, 17 × 1 = 17 आणि 3 20. म्हणजेच तुमचं उत्तर किती आलं याचं, तर उत्तर आलं 204, बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर असायला हवं. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण, इथपर्यंत काय अडचण नसावी तुम्हाला. तर अशा टाईपचे जर उदाहरणं आले तर तुम्हाला आता सॉल्व्ह करता येतील. आपण दुसरा टाईपही बऱ्यापैकी एक्झाम्पल याचे बघितले. ठीक आहे. आता पुढचा एक्झाम्पल आपण बघूया. पुढचं एक्झाम्पल काय आहे, अरे वा, आता पुढचं एक्झाम्पल नवीन टाईपचं आहे, क्यूबचं आहे. तर एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करा, तुम्हाला सूत्र या टाईपचं आठवतंय का बघा, आणि मग आपण बघूया याचं सोल्युशन काय आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला आठवत असेल सूत्र. सूत्र काय होतं, आपण पहिला टाईप बघितला होता, त्याचं पहिल्या टाईपचं सूत्र काय होतं, n × n+1/2, बरोबर. आणि फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे, तर या सर्वांचा वर्ग करायचा आहे, बरोबर. जर इथे उदाहरणामध्ये क्यूब दिला असेल, 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन, आधी असं करत 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 पुढे nचा घन दिला असेल आणि या सर्वांची बेरीज करायला सांगितली असेल, तर या सूत्राचा आपण उपयोग करायचा. ठीक आहे. मग आता इथे आपण बघूया n ची व्हॅल्यू काय आहे, तर n ची व्हॅल्यू आहे 5. आपण सूत्रामध्ये मग व्हॅल्यू पुट करूया. ठीक आहे. म्हणजेच काय येईल, 5 × 5 + 1/2, आणि या सर्वांचा काय आहे, तर या सर्वांचा वर्ग, बरोबर. ठीक आहे. मग आता आपण सोडवूया, काय येईल, तर काय येईल, तर 5 × 1 = 6/2 आणि या सर्वांचा वर्ग, बरोबर. मग आता आपण व्हॅल्यू कट करायचे बघूया. 2ने भाग जातो 6ला, बेत्रिक 6, म्हणजेच काय येईल, 5 × 3 आणि याचा वर्ग, म्हणजेच किती येईल, 15चा वर्ग. 15चा वर्ग किती येतो, सांगा. तुमचे वर्ग सगळे पाठ असायला हवे. काय येतो, तर 225, बरोबर. 15चा वर्ग 225, म्हणजे याचं उत्तर 4 असेल. जर तुमचे वर्ग जर पाठ नसतील आणि तुम्हाला जर टेन्शन येत असेल की एवढे वर्ग किंवा एवढे घन कसे लक्षात ठेवायचे, तर तुम्हाला एक सोप्पा अप्रोच सांगतो. तर महिन्यामध्ये जवळजवळ 30 असतात, 30 दिवस असतात, जवळजवळ साधारण अप्रॉक्सिमेटली. तर आपण काय म्हणतो, परीक्षेसाठी 1 ते 30 पर्यंतचे आपल्याला वर्ग पाठ हवेत, आणि 1 ते 30 पर्यंतचे घनपाठ हवेत, आणि 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ हवेत. ठीक आहे. तर काय करायचं, जी तारीख असेल ना, त्याचा फक्त घन आणि पाढे, बरोबर. तर जी तारीख असेल त्या दिवसाचा फक्त वर्ग पाठ करायचा, फक्त त्या दिवसात फक्त त्या तारखेचा वर्ग पाठ करायचा, त्या तारखेचा घन पाठ करायचा, आणि जी तारीख असेल त्याचे पाढा पाठ करायचा. म्हणजे दिवसभरात तुम्ही सर्व ऍक्टिव्हिटी करा. जेवताना, तुम्ही रनिंग करताय, धावताय, तेव्हा आठवायचा प्रयत्न करायचा. फक्त या 3 गोष्टी. असं प्रत्येक महिन्याला तुमचं रिवाइज रिवाइज करत गेलं की तुमचे सगळे तोंडपाठ होऊन जातील. पाढे, घन, वर्ग तुम्हाला समजणारही नाही. विदाउट टेन्शन तुम्ही एवढं सगळं रिकॉल करू शकता. ठीक आहे. जाऊया आता आपण, इथपर्यंत काय डाऊट नसावा तुम्हाला. पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढचं एक्झाम्पल काय आहे. ठीक आहे. तर पुढचं एक्झाम्पल काय आहे बघूया आपण. अरे वा, पुढचं एक्झाम्पल पण त्याच टाईपचं आहे, घनाचंच उदाहरण दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला आठवतोय का बघा, फॉर्म्युला रिकॉल होतोय का तो लक्षात घ्या. ठीक आहे. तर फॉर्म्युला काय होता याचा, घनचाच टाईप आहे. ठीक आहे. फॉर्म्युला काय होता, तर n × n+1/2 आणि या सगळ्यांचा वर्ग करायचा होता, बरोबर. मग आपण आता इथे n ची व्हॅल्यू पुट करूया फॉर्म्युल्यामध्ये. n ची व्हॅल्यू काय आहे, 8, बरोबर. मग काय येईल,
8 गुणिले 8+1 आणि भागिले 2 आणि या सगळ्यांचा वर्ग करायचा आहे. बरोबर? ठीक आहे. मग आपण सॉल्व्ह करूया. ब्रॅकेटमध्ये काय आहे त्या व्हॅल्यू? काय आहेत? 8 गुणिले आणि 8+1 काय आहे? 9 भागिले 2 आणि या सगळ्यांचा वर्ग. ठीक आहे. आता आपण व्हॅल्यू कट होत आहेत का बघूया. तर होत आहेत. 2 ने 8 ला भाग जातो. बे एके बे आणि बे चौक 8. ठीक आहे. मग आता उरली कुठली व्हॅल्यू? तर उरली व्हॅल्यू 4 गुणिले 9 आणि यांचा वर्ग. म्हणजेच काय? 9 चौक 36 आणि 36चा वर्ग करायचा आहे. बरोबर? 36चा वर्ग तुम्हाला पाठ असेल तर अतिउत्तम, नसेल तर आपण कॅल्क्युलेट करूया. 36 गुणिले 36. ठीक आहे. मग आपण काय करूया? 6 36, 3 6 18 आणि अधिक 3 21. बरोबर? 3 18 आणि 3 9 आणि 1 10. म्हणजेच काय येईल? 6 9 2 1 1296. म्हणजेच तुमचं उत्तर काय आलेलं आहे? 1296. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 याचं तुमचं अचूक उत्तर असणार आहे. बरोबर? इथपर्यंत काही डाऊट? तर इथपर्यंत काही डाऊट नसावा. ठीक आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. शेवटचं एक्झाम्पल आहे आजच्या तुमच्या होमवर्कचं. हे शेवटचं एक्झाम्पल काय आहे बघूया आपण. अरे वा, याच टाईपचं एक्झाम्पल आहे. क्यूबचंच आहे. तर तुम्हाला सोडवता येईल आता. फॉर्म्युला तुमच्या समोरच आहे, पुसला नाहीये मी. काय होतंय तर बघा आता. फक्त आपल्याला व्हॅल्यू याच्यामध्ये आता पुट करायचे आहेत. एन याच्यामध्ये काय आहे? 11 दिलेला आहे. आपण व्हॅल्यू टाकूया याच्यामध्ये सूत्रामध्ये. 11 गुणिले, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. आता आपण 11+1 12 भागिले 2 आणि याचा वर्ग कंसाचा. ठीक आहे. म्हणजेच आता आपण काय येईल? व्हॅल्यू कट करूया. 2 ने भाग जातो. बेशक 12. म्हणजेच काय येते? 11 गुणिले 6 आणि याचा वर्ग. म्हणजेच काय येते? 11 66 आणि 66चा वर्ग. तर 66चा वर्ग काय येतो? बघूया आपण. 66 गुणिले 66. ठीक आहे. काय आहे? तर 6 36. 6 36 आणि 3 39. बरोबर? आणि परत तशाच व्हॅल्यू येईल. काय येईल उत्तर? 6 5 15 झालेला 1. उत्तर काय येईल? तर 4356. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असेल. ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला आज जो होमवर्क दिला पूर्ण, त्याचे सर्व सोल्युशन तुम्हाला समजले आहेत. आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन विद्यार्थी असतील त्यांनाही आपल्या जो आपण टाईप शिकवला त्याचे सोल्युशन सर्व समजले असतील. ठीक आहे. आणि जर असेच तुम्हाला आपण सध्या फ्री लेक्चर घेत आहोत. झूम कॉलवर फ्री लेक्चर होत असतात. त्याची लिंक वगैरे मिळण्यासाठी तुम्ही आपले हे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर जॉईन व्हा. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला पुढचे सगळे अपडेट मिळत जातील. त्याच्यावर लेक्चरचे रेकॉर्डिंग मी टाकत आहे. तुम्हाला फ्री PDF ही मिळत जातील, नोट्सही मिळत जातील. आणि तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावर रिप्लाय नक्की देईल. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. भेटूया उद्या अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.